मला पूजाताईंचा पण फोन आला होता बरं का, त्याच बरं का ए ए डंगरी डंगरी ना डंगरी, डंगरीला सांगते त्या डंगरीला. पूजाताईंचा फोन आला होता का डंगरे मला, मला प्रणिती पाटीलचा पण फोन आला होता. हा तर फोन येऊन तुझ्यासारखं नाही आम्ही काय करतात. काही लोक फार ती बेडकं कशी उड्या मारतात ना, तशी डबक्यात त्यांच्या उड्या, कारण त्यांचं डबकं ते डबकं आहे, ते डबक्यातच उड्या मारणार. तर ती डबक्यात उड्या मारायला लागलेली आहे माझ्या नावाने भीक मागायला लागलेली आहे. कारण काय झालं आता त्यांचं सगळीकडनं उघडं पडलं ना, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मी ही जे काय खरं आहे ते बोलले, तर त्याच्यामुळे त्यांना फार काय होतं माहिती का, जग बोलू दे त्यांना फरक पडत. संगीता वानखेडे बोलली ना, अगं बाया बाया तुम्हाला सांगते ना, त्यांचे जुने मूळ वेदाचे कोंब त्यांच्या बाहेर येतात अगदीच. तर अशी पद्धत आहे काही लोकांची. तर त्यांचं फार नाचणं चालू आहे, फार ओरडणं चालू आहे, तुझं रेकॉर्डिंग आलेलं आहे माझ्याकडं, तुझ्यावर कशी मी बघा आता कशी करते, मला आमकीनं पाठव. अगं काय करणार तू त्या रेकॉर्डिंगचं, तुझ्या त्या आमकीचं रेकॉर्डिंग जर माझ्याकडे बघितलं ना, अख्खा डेटा आहे, डेटा, कळलं तुला, अख्खा असा इतका भरलेला, आणि त्या डेट्यामध्ये ना तुलाच शिव्या आहेत, तिच्या अख्ख्या तुला शिव्या आहे. त्यामुळे तू चाटत बस, तुला सवय येते घाण. आणि तिला पण मला असं वाटतं तुम्ही ना कुठल्या तरी मेल्यामध्ये किंवा कुठल्या तरी यात्रेमध्ये बिछडलेल्या बहिणी आहेत दोघी जणी. त्यामुळे तुम्ही ना बिनलाजा लाज नसलेल्या बायका आहेत तुम्ही, तुमच्यावर बोलणंच चुकीचं. परंतु माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला सांगायचंय, संगीता वानखेडे न घाबरणारी आहे, न डगमगणारी आहे, ना थांबणारी आहे. यांना किती मला ओढायचं ते ओढू दे, यांना मला किती अडकवण्याचा प्रयत्न करायचा तर करू दे. माझा रस्ता मी चालते आणि चालत राहणार. हा गुरफटून जायचं नाही. आता त्यांचं आहे ना सगळं उघड पडलं, कळलं ना, त्याचं तोंड उघड पडलेलं आहे. हा आज अपशब्द बोलू नये, पण ते सगळं खोटं आहे ना, खोटं. मी खूप वेळा सांगत असते, खोटं ही अशी आखूड चादर आहे ना, की तोंडावर घेतलं की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतलं की तोंड उघडं पडतं, बरं का. पण यांची चादर इतकी पण आखूड आहे की ती फक्त तोंड आणि पाय नाही त्यांची, ती पण उघडी पडते त्यांची. ती चादर इतकी आखूड आहे त्यांची. त्यामुळं ते आता सगळं डॉक्टर स्नेहलने बाहेर काढलेलं आहे. सांगायचंय त्या बायका आहेत ना, असे आहो ते एक नाही, ते असे बोट दाखवतात माझ्याकडे, पण त्यांना माहित नाही यातलं एकही माझ्याकडे आहे ना, ते काहीच नाही फरक पडत आहे. सगळं बरं का गणेश दादा, तुम्हाला काय सांगायचं मला कळलं. हो हा गणू दादा, मला कळलं तुम्हाला काय सांगायचं ते. मला पूजाताईंचा पण फोन आला होता बरं का, त्याच बरं का ए डंगरी ना डंगरी, डंगरीला सांगते त्या डंगरीला. पूजाताईंचा फोन आला होता का डंगरे मला, मला प्रणिती पाटीलचा पण फोन आला होता. हा तर फोन येऊन तुझ्यासारखं नाही आम्ही काय करत, असं कसं अडकवायचं, कशी कायदेशीर बाबींवर चर्चा आणि काही गोष्टींचा खुलासा, काही गोष्टींचं खरं खोटं. तर मी सांगितलं त्यांना की नाही, मला अजिबात प्रणिती ताईंनी सांगितलं नव्हतं की बाबा संगीता, किंवा मी अजिबात तिला ॲड्रेस, म्हणजे पूजा ताईंना मी ॲड्रेस दिलेला नाही. ती जे काय बोलली ना की तुझा ॲड्रेस प्रणिती पाटील पूजाला देणार होती, बरं माझा ॲड्रेस देऊन काय करताय संगीता वानखेडे, ही खुली किताब आहे, ती काय लपून कुठेतरी खुरड्यात बसली का त्यासारखी आहे. सत्यभामा सौंदरमल किती दिवस तुझा ॲड्रेस शोधत होती माहिती ना, कारण तू चोर आहे आणि तुझा ॲड्रेस तिला सापडत नव्हता, आणि तू सांगत पण नव्हती, अजिबात सांगत नव्हती, तू चोरून बसली होती. तशी तुझ्यासारखी चोरून नाही ग संगीता वानखेडे, अजिबात नाही. प्रत्येक पोलीस स्टेशनला माझा ॲड्रेस आहे, प्रत्येक, कळलं. हा आमच्या भागातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला माझा ॲड्रेस आहे. त्यामुळे तुला सापडत नसेल ना तर पोलिसांना विचार, देतील ते तुला. आणि आता तुझी मैत्रीण माझ्याकडे आलेली ग, तुझी बहीण बिछडलेली, ती माझ्या घरी 4 दिवस येऊन खाऊन खोदळून गेली. चोरटी चोर, काय काय चोरून नेलं माझ्या घरातलं तिने. तर ती चोर माझ्या घरात आली होती आणि त्या चोरला मी पाठवलेलं आहे लोकेशन माझ्या घराचं, कळलं. त्याच्यामुळे तिच्याकडं लोकेशन आहे, तिच्याकडं काय तिच्याकडं, अगं माझं घे तिच्याकडं, भेटन तिला. तू किती नीच प्रवृत्तीची बाई आहे ना, ते पूजाताईंच्याकडून पण कळलं. आमचे वैचारिक वाद असतील, आमचे वैयक्तिक वाद नाहीये. तुझ्यासोबत आहे ना वैचारिक पण वाद नाहीये आणि वैयक्तिक पण नाहीये. डंगरे तू पार थर्ड क्लास बाई, लेवल असते ना, लेवल 1 नाही का, कॅटेगरी, तुझी कॅटेगरीच नाहीये. तू कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाहीये, गेलेली केस तू, भंकस बाई, भंकस. असं नाही का आपण कोणी बोला काय भंकस बोलते का, बस
तसं तुझा भंकासपणा झालेला आहे. तुझ्यावर बोलून माझे शब्द मी वायाला घालवते. हा, कारण माझे शब्द कसे माझ्या फॅक्टरीमध्ये तयार होतात ना, ते मी स्वतः निर्माती आहे माझ्या शब्दांची. तर ते माझे एवढे मोलाचे शब्द मी तुझ्यावर घालवते, मला कुठेतरी वाईट वाटतंय. काल आमच्या अर्चनाताई आणि स्वातीताई पण मला समजत होते, हे काय तुम्ही भंगार भंगार लोकांवर काय पण ताई, अजिबात विषय तुम्ही त्या लागते का कुठे. पण असं होतं थोडंसं की आपल्याला ओबीसी मधनं आरक्षण हवं असं म्हणणं आहे त्या कोण मूर्ख माणसाचं. ओबीसी मध्ये ऑलरेडी 376 जाती होत्या. आपली एक त्याच्यात गेली, किती झाले? 377 गेली नाही आपली, पण मी सांगते आपली एक गेली. 19% 376 जातींना 19% आहे. किती येणार आहे प्रत्येकाच्या वाट्यावर? ओबीसी मधनं आपल्याला 10% होतं, त्याचा 8% लाभ आपण घेत होतो. मराठा 8% लाभ आपण घेत होतो. मग ते परवडला का की हे परवडलं? अरे वेड्यात काढलंय आपल्याला, आपल्या तोंडचा घास पळवलाय. लक्षात घ्या, हिंदूंचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, मराठ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये कळेल कळेल कळेल. ताई तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने बोलता आणि आज शांतरावून एवढा छान बोलते. खरंच श्री स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी. ताई संगमनेरला यायचं आहे. आरती ताई संगमनेरला माझ्या हरिभक्त परायण आमच्या रोहिणीताई राऊत ह्या आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मला यायचं आहे. नक्की येणार आहे मी, कारण मला साईबाबाला पण जायचं आहे. त्याच्यानंतर संगमनेरला निवृत्ती महाराज आहेत, निवृत्ती महाराज यांच्याकडे पण मी येत असते. त्यांनी मला बहीण मानलेली. तर नक्की मी तिकडे आले की भेटूया. म्हणजे यायच्या अगोदर मी नक्कीच कॉल करेल. पारनेर तालुका माहीत. समोरचा नालायक आहे म्हणून आपण नालायक वागायचं नाही, ठीक आहे. हा, आपण आपला मार्ग सोडायचा नाही, आपण आपले संस्कार सोडायचे नाही, आपण आपले तत्व सोडायचे नाही, आपण आपली निष्ठा सोडायची नाही. हा, एकनिष्ठ राहायचं आपण आपल्या तत्वांवर. यस, मी अशीच आहे. हा, मी अशीच आहे. तो तसा वागला म्हणून मी असं नाही, मी अशीच आहे आणि मी अशीच वागणार, बरं का. हा, त्याच्यात वागण्यात बदल काय करायचं की हा की बाबा आपल्याला माहिती ना ही व्यक्ती चुकीची आहे, मग तशा व्यक्तीशी मैत्री करायची नाही परत, तशा व्यक्तीला परत जवळ येऊ द्यायचं नाही, तशा विचारांच्या व्यक्तीला. परंतु तो नालायक आहे, तो आपल्यासोबत क्रूर वागला म्हणून आपणही त्याचा बदला त्याच पद्धतीत घ्यायचा नाही. मग त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक झाला लक्षात घ्या. तो तुमचे गुण घेऊ शकला नाही, पण तुम्ही मात्र त्याचे गुण अवलंबवले. हेही तेवढंच खरं आहे. जरा तुम्ही एखाद्यासारखं वागलात तर मग तुम्ही त्याच्या वळणावर चाललात असं होईल ना. त्यामुळे त्याच्या वळणावर जायचं नाही. तुम्ही नक्कीच तुम्ही अन्याय सहन नाही करायचं. मी म्हणत नाही तुम्हाला अन्याय कायदेशीररित्या तुम्ही कायदेशीर बाबींनी तुम्ही पुढे जा. तुम्हाला फसवलं असेल कोणी, तुम्हाला त्रास दिला असेल कोणी, त्याने देऊ देत. तुम्ही त्याच पद्धतीत त्याला त्रास द्यायचा नाही. तुम्ही कायदेशीर बाबी तुम्ही तुमची खरी बाजू मांडत राहायचं. हा, आता हिला तर फार आवडलं बघा. छान आहे ना, मस्तच आहे. आता हे खरं आहे की खोटं ओळखा, मी नाही सांगणार. बघा सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. हे ओरिजिनल मोती आहे त्याच्यामध्ये. हे बघा, नंतर चेन पट्टी आहे बघा अशी. आणि तर चला हरकत नाहीये, रजा घेतीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. तोपर्यंत तुमची संगीता.